आणि यानंतरची बातमी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी। कोकण रेल्वे मार्गावरच्या पेडणे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यानं कोकण रेल्वे पूर्णतः ठप्प झाली आहे। पेडणे बोगद्यात साधारणपणे 700 ते 800 मीटरवर पूर्णपणे चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। पेडणे बोगद्यामध्ये पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात चिखल आणि पाणी आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मी सध्या पेडणे बोगद्यात आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं असेल तर चिखलाचं साम्राज्य पूर्ण पटरीवर साचलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी कामगार जे आहेत कोकण रेल्वेचे ते या ठिकाणी हे चिखल काढण्याचं काम करत आहेत। गोण्यांमध्ये भरून हा चिखल बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। मात्र हा चिखल जो आहे तो मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हे ट्रॅक सुद्धा दिसत नाही आणि या ठिकाणी चिखलात जर आपण पाय ठेवला तर इथून पुढे जायला सुद्धा मिळत नाही, एवढा घट्ट असा चिखल या कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यातील आलेला पाहायला मिळतोय। आणि साधारणतः 600 ते 700 मीटर अंतरावर हा पूर्ण चिखलाचं साम्राज्य पेडणे बोगद्यात पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहिलं असेल तर पेडणे बोगद्यात जो आहे तो चिखलाचं साम्राज्य आहे, त्यामुळे कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे। अजून किती वेळ जाईल याची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही, मात्र अजून खूप वेळ लागेल अशी माहिती जी आहे ती इथल्या कामगारांनी दिलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर पेडणे बोगद्यात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे कोकण रेल्वेला याचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, पेडणे, गोवा। पेडणे बोगद्यामध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि यामुळे कोकण रेल्वे पूर्णतः ठप्प झाली आहे। काही गाड्या रद्द केल्या गेल्यात तर काही गाड्यांचे मार्ग वळवले गेलेत। पुण्यामार्गे काही गाड्या वळवल्या गेल्याची माहिती मिळते। सध्या हे चिखल हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, पण पावसाची संततधार सुद्धा एकीकडे सुरू असल्यामुळे या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तू।